नवी मुंबईची पाहतोय। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन, शरद पवार यांची राष्ट्रवादी महागाईच्या विरोधात आक्रमक झालेली आहे। अधिक माहिती घेतो आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सगळेच मातब्बर नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत। मोठ्या प्रमाणावर गर्दी, काय नेमकी परिस्थिती आहे? या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीने हे जे आंदोलन सुरू आहे, मात्र रास्ता रोको करणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं दृश्य आहे, पोलिसांनी आंदोलकांना अडवलेलं आहे। वाशी हायवेचे हे आंदोलन रस्ता रोको करणार होते, मात्र कुठेतरी मध्ये सिडको एक्झिबिशनच्या समोर पोलिसांनी यामध्ये कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी नवी मुंबई पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना हे अडवलेलं आहे। रस्ता रोकोला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही आहे आणि तरी देखील आंदोलन करत असल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पाहायला मिळतात, यामध्ये दिग्गज खासदार असतील, आमदार असतील, स्वतः सुप्रिया सुळे देखील यामध्ये सहभागी आहेत आणि पाहायला गेलं तर रोहित पवार देखील यामध्ये आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, आमदार खासदार असताना मोठे कार्यकर्ते आहेत आणि महागाई विरोधात हे आंदोलन सुरू असताना आता जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी अडवलेलं पाहायला मिळतं। यामध्ये पोलिसांची व्हॅन देखील आहेत, मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आता काही कार्यकर्त्यांना देखील घेऊन जाण्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अगदी पोलिसांनी या ठिकाणी कडक करून आंदोलकांना रोखलेलं आहे, तर काय नेमकी विनंती केली जाते आंदोलकांना पोलिसांकडून? जेव्हा रोहित पवार यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी म्हटलं होतं का परवानगी रस्ता रोको नाही आहे, मात्र जर आम्ही पोलिसांसोबत शांतपणे संवाद साधू, त्यांनी परवानगी दिली तर किंवा जे कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य असतील त्यांच्या मते जर आंदोलन करायचं असेल तर रस्ता रोको आम्ही त्या ठिकाणी करू। आणि सध्या आता सुप्रिया सुळे असेल किंवा आमदार रोहित पवार असेल यांचे आणि पोलीस यांचा एक ठिकाणी संवाद सुरू आहे। ज्या प्रकारे आपण आक्रमक पवित्रा घेऊन जे आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। रस्ता रोको करण्यासाठी हे सर्व जे कार्यकर्ते निघालेले आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून पोलिसांनी या सर्व जे कार्यकर्ते आहेत, आमदार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, या सर्व जे आमदार खासदार आहेत त्यांनाही अडवणूक केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे पाहायला मिळतं पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। ही तणावाची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सध्या तरी। निश्चित या ठिकाणी पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, पण आंदोलक त्या ठिकाणी थांबल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलकांना रोखण्यात पोलिसांना यश आलंय का? काय नेमकी त्या ठिकाणी चर्चा यशस्वी होताना दिसते का, की आता रास्ता रोको नाही पण जिथं आहोत त्या ठिकाणी ठिय्या देणार आणि आंदोलन करणार? आकांक्षा, आंदोलन सध्या सुरू आहे ते सिडको एक्झिबिशन सेंटर या ज्या ठिकाणी बाहेर आहे आणि या ठिकाणाहून हे जे सर्व आंदोलक आहेत किंवा रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, शशिकांत शिंदे असतील, असे अनेक जे आमदार खासदार आहेत आणि कार्यकर्ते राज्यभरातून कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। ते रास्ता रोको करण्यासाठी निघाले होते, मात्र त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवणूक केलेली आहे। सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी आंदोलन करणं योग्य नाही आहे आणि रस्ता रोको करणं योग्य नाही आहे आणि त्याच प्रकारे परमिशन देखील दिलेली नाही आहे आणि त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी अडवणूक केलेली आहे। आंदोलकांची रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, मात्र कार्यकर्त्यांना एकच हट्ट आहे का आम्हाला आंदोलन करायचे आणि आता जे आहे तिथे 7 मार्च आपल्या सध्या आपण पाहतो रोहित पवार निघालेले आंदोलन करण्यासाठी आणि पोलिसांनी त्यांना अडवणूक केली आहे। रोहित पवार निघालेले आणि रोहित पवार निघालेले आहेत आणि त्यांना अडवणूक केली, पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। रोहित पवार एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो लोकशाही मराठीवर। रोहित पवार धावत निघाले होते आंदोलन रस्ता रोको करण्यासाठी, मात्र पोलिसांचा फौजफाटा इतका मोठा आहे का त्यांनी अडवणूक केलेली आपल्याला पाहायला मिळतं। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना आपण दाखवू शकतो की रोहित पवार असतील किंवा कार्यकर्ते असतील ते रस्ता रोको करण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे आणि महागाईच्या विरोधात हे आंदोलन चालू होतं। सध्या रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आहे। रोहित पवार हे पोलिसांना जुगारून बाहेर पडत होते, वाशी ब्रिज खाली जात असतानाच पोलिसांनी त्यांना अडवणूक केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यात देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।
अगदी आकांक्षा ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। वाढत्या महागाईच्या विरोधात शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। नवी मुंबईमध्ये हे आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनात रास्ता रोकोला परवानगी देण्यात आलेली नाही आहे, पण रास्ता रोको करण्याकरता रोहित पवार या ठिकाणी पुढे मार्गस्थ झालेले असता रोहित पवार यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं महागाईच्या विरोधात हे आंदोलन। जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। रस्त्यावर चूल मांडत भाकरी भाजत आंदोलन करण्यात आलेले आहे। आखाती देशात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सातत्यानं रुपयाचं अवमूल्यन सुरू आहे। महागाईचा भडका आहे। रोजच्या व्यवहारातला गॅस महाग झालाय, इंधन महाग झालेलं आहे, डाळी महाग झालेल्या आहेत, पिकं महाग झालेली आहेत, बाजार भाव कडाडलेला आहे। आता या सगळ्याचा निषेध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून होतोय। नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन। सुप्रिया सुळे या देखील या आंदोलनात सहभागी। आकांक्षा, काय घडतंय त्या ठिकाणी? सुप्रिया सुळे नेमकं काय सांगतायत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर हे आंदोलन आता वेगळंच वळण घेताना पाहायला मिळत आहे। जे कार्यकर्ते आहेत ते सध्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। रोहित पवार निघाले असताना रोहित पवारांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपण जे दृश्य पाहू शकतो, शशिकांत शिंदेला देखील आता ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी। व्हॅनमध्ये बसण्यात येत आहे आणि एकीकडे सुप्रिया सुळे ठिय्या मानून या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न आहे का आम्हाला रस्ता रोको करू देत, मात्र ज्या पद्धतीने जी कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्यामुळे पोलीस त्यांना अडवलेलं आहे पोलिसांनी। आणि आता या ठिकाणी जे रोहित पवार असतील किंवा बाकीचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला मिळतं। मोठे दिग्गज नेते राष्ट्रवादीचे या ठिकाणी आहेत, मात्र पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आकांक्षा, सुप्रिया सुळे आणि पोलीस महिला पोलीस कर्मचारी यांच्यात काहीतरी संवाद घडतोय। सुप्रिया सुळे काहीतरी सांगू पाहतायत, काय नेमका तो संवाद आहे? काय घडतंय नेमकं? सुप्रिया सुळेंना अडवण्यात येत आहे का? काय चाललंय? नक्कीच महिला पोलिसांनी हे सुप्रिया सुळेंना देखील अडवलेलं आहे, कारण जो आंदोलनाने आता वेगळं वळण घेतलेलं आहे। सुप्रिया सुळे आणि महिला पोलिसांचा संवाद या ठिकाणी सुरू आहे का आम्हाला सोडावर रस्ता रोको करण्यासाठी, मात्र विनंती केली जात आहे। मात्र पोलिसांकडनं जे आंदोलक आहेत त्यांना सोडलं जात नाही आणि तीच विनंती कुठेतरी ज्या सुप्रिया सुळे आहेत त्या या ठिकाणी महिला पोलिसांना करताना आपल्याला बाहेर मिळते। सोबतच जितेंद्र आव्हाड देखील आहेत आणि एकीकडे दुसऱ्या व्हॅनमध्ये आपण पाहिलं तर रोहित पवारांना आणि शशिकांत शिंदेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुप्रिया सुळे सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं म्हणणं आहे का कार्यकर्त्यांना सोडा, आमदारांना सोडा, मात्र पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी विनंती करताना आपल्याला पाहायला मिळतं। पोलीस महिला असतील त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी या कार्यकर्त्यांना रस्ता रोको करायचा आहे आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि स्वतः सुप्रिया सुळे या ठिकाणी आहेत। पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं मत आहे का आम्हाला रस्ता रोको करून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न आहे। मात्र जर आपण पाहिलं असेल तर या प्रकरणाने आता वेगळं वळण घेताना पाहायला मिळतात। पोलीस आणि कार्यकर्ते यामध्ये पाहायला आमने सामने पाहायला मिळतात। तर सुप्रिया सुळेंकडनं बोला आकांक्षा।
या ठिकाणी जर पाहिलं असेल तर सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस व्हॅन मधून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतः सुप्रियाताईंचं म्हणणं आहे का आम्हाला आंदोलन करावं, मात्र पोलिसांनी परवानगी नसल्यामुळे कुठेतरी हे रस्ता रोको होऊ शकत नाही आहे आणि याच ठिकाणी अडवणूक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतः सुप्रिया सुळे आहेत त्या विनंती करताना पोलिसांना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आक्रमक पवित्रा ह्या आंदोलकांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सुप्रिया सुळे या विनंती करताना बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र कुठेतरी पोलीस आणि आंदोलक हे अमृत आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. मोठे दिग्गज राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी आहेत. शशिकांत शिंदे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, बाळा मात्र असतील, मात्र ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात आता हे आंदोलन या ठिकाणी वेगळंच वळण घेतलेलं पाहायला मिळतं. महागाईच्या विरोधात हे आंदोलन होतं, मात्र आता पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नसता लोक आता कार्यकर्ते असतील किंवा आमदारांना या ठिकाणी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं. सध्या ज्या सुप्रिया सुळे आहेत त्या रस्त्यावर आहेत, रस्त्यावर उभ्या आहेत त्या आणि सांगतात का जोपर्यंत आम्हाला रस्ता रोको करू दिला जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय. रास्ता रोको करू द्या असा या ठिकाणी पवित्रा राष्ट्रवादीकडून घेतला जातोय, पण पोलिसांनी रास्ता रोको करण्यास परवानगी नाकारलेली आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. फौज फाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी या सगळ्या परिसरात आता सुप्रिया सुळे यांना देखील ताब्यात घेतल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. आकांक्षा, आपण जर पाहिलं असेल आता तर रोहित पवार आणि जे आमदार शशिकांत शिंदे असतील त्यांना आता या ठिकाणी कार्यकर्त्यांना व्हॅन मधून घेऊन जाताना पाहायला मिळत. अगदी आकांक्षा, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.